नमस्कार. टेस्ट बाय शीता रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चमचमीत सोड्याची कालवण. सोडे म्हणजे आपली सुकवलेली कोळंबी. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अशाच आपल्या सगळ्या रेसिपी बघायला भेटतील. तर चला आपण रेसिपीला लागणारे साहित्य बघूया. सुरुवातीला मी 150 ग्राम सोडे घेतलेले आहेत. हे 20 मिनिटं गरम पाण्यात भिजत ठेवले आहेत. आता हे 2 पाण्याने स्वच्छ आपण धुवून घेऊया साध्या पाण्याने. हे चांगले चोळून घ्यायचे आहेत, म्हणजे याच्यावर काही माती लागली असेल तर ती निघून जाईल. आता मी वाटण्यासाठी ओला खोबऱ्याचा पाव कप खीस भाजून घेतला आहे. 1 कांदा भाजून घेतला आहे मोठा. 1 इंच आल्याचे तुकडे घेतले आहेत. 12 लसणाच्या पाकळ्या, 1 मिरची, 4 कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि आपल्याला तेल 2 चमचे घेतले आहेत. 1 कांदा बारीक कापून घेतला आहे. 1 चमचा घरगुती लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि 4 कोकमच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. सुरुवातीला आपण मिक्सरच्या भांड्यात हे सगळं वाटून घेऊया. बिना पाण्याचंच वाटायचं आहे हे चांगलं. आता एक कढई ठेवली आहे. त्यात मी अर्धा चमचा तेल घालत आहे. तेल गरम झाले की आपण ह्याच्यात सोडे परतून घेऊया. सोड्यातलं पाणी चांगलं पिळून काढून घ्यायचं आणि मध्यम आचेवर हे 2 ते 3 मिनिटं चांगले खुरपूस होईपर्यंत परतायचं. बघा 3 मिनिटं झाली आहेत. सोडे आपले चांगले फुगले आहेत आणि लालसरही झाले आहेत. आता आपण हे काढून घेऊया आणि कढईत आता उरलेले तेल घालूया 1.5 चमचा. तेल चांगले गरम झाले की आपण बारीक चिरलेला कांदा घालून तो चांगला परतून घेऊया. ट्रान्सपरंट होईपर्यंतच तो परतायचा आहे. ट्रान्सपरंट झाला की आपण वाटून घेतलेले सगळं वाटण त्याच्यात घालून ते एकत्र दोन्ही चांगले 4-5 मिनिटं परतून घेऊया. वाटणाला चांगले तेल सुटले पाहिजे. आता 4-5 मिनिटं झाली आहेत. आता आपण ह्याच्यात सुके मसाले घालून घेऊया. सुरुवातीला हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ. ह्यातच आपण कोकम घालून घेणार आहोत आणि मसाले जळू नये म्हणून ह्याच्यात 2 चमचे पाणी घालून घेऊया, म्हणजे मसाले चांगले परतले जातात आणि खाली लागत नाही. आता ह्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेऊया 3-4 मिनिटं. बघा 4 मिनिटं झाली आहेत आणि चांगला मसाला परतला गेला आहे. आता आपण ह्याच्यात सुरुवातीला जे आपण सोडे परतून घेतले होते ते घालूया आणि एकत्र चांगले मिक्स करून घेऊया. तोपर्यंत मी बाजूला पाणी गरम करायला ठेवले आहे. आता आपण हे गरम पाणी ह्याच्यात घालून घेऊया. मी 1.5 कप पाणी घालत आहे. तुम्हाला जसा रस्सा घट्ट पातळ हवा आहे तसं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. मी थोडं लपतपच हे कालवण करत आहे म्हणून 1.5 कप पाणी घातलं आहे. आता हा मसाला चांगला मिक्स झाला आणि एक उकळी फुटली की आपण ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊया. बघा चांगली उकळी आली आहे. आता आपण हे 12 ते 15 मिनिटं शिजवणार आहोत. 10 मिनिटं आपण मीडियम गॅसवरच आपण हे शिजवणार आहोत. 10 मिनिटं झाली आहेत. आता झाकण काढून आपण एकदा कालवण ढवळून घेऊया आणि आता झाकण पूर्ण नाही ठेवायचं आहे. थोडं असं साईडला ठेवून गॅस स्लो करून 5 मिनिटं ह्याला शिजून देऊया, म्हणजे ह्याला चांगले तेल सुटेल. 5 मिनिटं झाली आहेत. बघा त्याला तेल सुटलं आहे. आता आपण हे शिजलं आहे की नाही एकदा बघून घेऊया. छान आपले सोडे शिजले आहेत आणि मस्त असं आपलं सोड्याचं कालवण तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.